गृह विभागाने गुरुवारी एक मोठा आदेश दिला। गेल्या वर्षभरापूर्वी केलेल्या घोषणेची फडणवीस सरकारने अंमलबजावणी केली। राज्यात वाढलेल्या गो तस्करी विरोधात सरकारने आता थेट कायदेशीर बगडा उगारलाय। आता जो गोवंश जनावरांची कत्तल करेल किंवा त्याची वाहतूक करेल त्याच्यावर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाने दिलेत। शिवाय दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात गोमांस येऊ नये म्हणून राज्याच्या सर्व सीमांवर आता पोलीस व आरटीओचे संयुक्त तपासणी नाकेही उभारले जाणार आहेत। गेली अनेक वर्षे हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असलेल्या गोहत्या बंदीच्या मागणीची सरकारने दखल घेतल्याचे या निमित्ताने दिसले आहे। सरकारने गोवंश संरक्षणाला कायदेशीर बळ देऊन गोतस्करांवर थेट मकोका अंतर्गत कारवाईचे निर्देश दिले आहेत। गोवंशांची अवैध वाहतूक, अवैध कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत। त्या दृष्टीने नगर महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर परिषदा तसेच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत। नगर जिल्ह्यातील वाढत्या गोवंशीय हत्या या निमित्ताने थांबतील असं आता सांगितलं जात आहे। सरकारने नेमका काय आदेश दिलाय, मकोका कायदा नेमका काय आहे आणि नगर जिल्ह्यात खरंच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होईल का, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। महाराष्ट्रात दुसऱ्यांदा महायुती सरकार आलं। गेल्या वर्षी म्हणजेच 2025 ला राज्यातील गोहत्या विरोधात चांगलंच वातावरण तापलं होतं। विविध संघटनांकडून गोतस्करी, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तलखाने यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदने, आंदोलने झाली होती। अनेक जिल्ह्यात तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता। आता थेट 1 वर्षाने सरकारने तस्करांवर मकोका कायदा लावण्याचा निर्णय घेतलाय। संविधानातील तरतुदी आणि शासनाचे विविध कायदे आणि नियमांच्या अनुषंगाने गोवंशाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 तसेच इतर अनुषंगिक नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करावी असे सांगण्यात आले। संबंधित सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती तसेच सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत तथा विनापरवाना कत्तलखाने शोधून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी। तसेच कोणत्याही क्षेत्रात अनधिकृत तथा विनापरवाना कत्तलखाने असणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं सांगण्यात आले। नगर जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील ममदापूर, नेवासा तालुक्यातील चांदा व सलाबतपूर, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, नगर शहर यासारख्या अनेक ठिकाणी गोतस्करांवर कारवाया केल्या जातात। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अवैध कत्तलखान्याविरोधातील आंदोलनही चांगलंच गाजलं होतं। शिवाय काही महिन्यांपूर्वी नेवासा तालुक्यातील चांदा येथील कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने व गोरक्षकांनी संयुक्तपणे अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 15 जिवंत गोवंशांची सुटका केली होती आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत नगर जिल्ह्यातील 5 कत्तलखान्यांवर कारवाई झाली होती। त्यात 17 जनावरांसह 300 किलो गोमांस जप्त करण्यात आलं होतं। कर्जत व राहुरी येथील कारवाईतही जिवंत जनावरे जप्त करण्यात आली होती। संगमनेर येथील कसाईवाड्यात कारवाई करत पोलिसांनी तब्बल 600 किलो गोमांस जप्त करून 8 जणांवर गुन्हाही दाखल केला होता। जिल्ह्यात दर आठवड्याला कोठे ना कोठे कारवाई होतच राहिली, परंतु पुन्हा हे गोतस्कर आपला कार्यभार साधत राहिले। परंतु आता सरकारने कडक पावले उचलत त्यांच्यावर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। सरकारने गोहत्या करणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। आता हा मकोका कायदा नेमका काय आहे ते आपण समजून घेऊ। सरकारने संघटित गुन्हेगारी व दहशत पसरविणाऱ्या टोळ्यांना लगाम घालण्यासाठी 1999 मध्ये हा अत्यंत कठोर कायदा लागू केला होता। त्यानुसार एखाद्या गुन्हेगारी टोळीवर किंवा व्यक्तीवर मागील 10 वर्षात 2 किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्यास आणि त्याआधी शिक्षा झालेली असल्यास हा कायदा लावला जातो। या कायद्याअंतर्गत अटक झालेल्या आरोपीला सहजासहजी जमीन मिळत नाही। सामान्यतः किमान 180 दिवस या आरोपीला जेलमध्येच राहावं लागतं। शिवाय या गुन्ह्यात अजून एक तरतूद आहे, ती आहे संपत्ती जप्तीची। जर एखाद्या गुन्हेगाराने गुन्हे करून संपत्ती कमावलेली असली तर ती सरकारला जप्त करण्याचा अधिकारही या कायद्यात मिळतो। आता या गुन्ह्यात काय शिक्षा मिळते ते आपण पाहू। संघटित गुन्हेगारीमुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आरोपीस फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा मिळते। मकोका अंतर्गत अनेक गुन्ह्यात 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे। इतर संघटित गुन्हेगारीच्या कलमात किमान 5 वर्षे ते जन्मठेपेची शिक्षाही होते। शिवाय 5 लाखांचा दंड करण्याचा अधिकारही मिळतो। त्यामुळे सरकारने गोहत्या संदर्भात केलेल्या या कायद्यामुळे गोतस्करांचे धावे दणाणले आहे। मित्रांनो, गोहत्ये संदर्भात हा कायदा केल्यानंतर गोवंशीय तस्करी कमी होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.